नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय घडलं हे आपण पाहूयात. सायलीला मधुभाऊंशी बोलायचं असतं आणि ते काही रिप्लाय देणार तितक्यात अर्जुन आणि कुसुमताई तिथे येतात. त्यामुळे तिला जे बोलायचं ते सगळं राहून जातं. आता इकडे बाहेर उभा राहून तो व्यक्ती सर्वांवरती पाहत ठेवत असतो आणि संधीची वाट पाहत असतो की कधी त्याला आतमध्ये जायला मिळेल. आता इकडे कल्पना स्मितला घेऊन प्रतापकडे येते. दोघेजण छान बाळाशी खेळत असतात. पण प्रताप विचारतो की अस्मिता कुठे गेली आहे. कल्पना म्हणते की मला तर सांगून गेली आहे की तिच्या मैत्रिणीकडे तिला जायचं आहे. पण हल्ली ना तिचं काय चाललं आहे ना काही कळत नाही. कालसुद्धा डॉक्टरांकडे जायचं म्हणून गेली आणि बराच वेळ आलीच नाही. आत्तासुद्धा मैत्रिणीकडे गेली आहे. पण कुणास ठाऊक कुठे गेली आहे. इकडे अस्मिताचं असं आणि अश्विनचं ते तसं. प्रताप म्हणतो की अगं दोन्ही मुलं वेगवेगळी आहेत. त्याच्यामुळे अस्मिता लगेच परिस्थितीशी जुळवून घेतलं. पण अश्विनला तसं जमत नाही आहे. त्यामुळे हा सगळा त्रास होतो आहे. कधी कधी तर मला असं वाटतं की बाप म्हणून मीच त्याला कणखर बनवायला चुकलो. मीच कमी पडलो. कल्पना म्हणते तुम्ही स्वतःला कशाला दोष देऊन घेताय. तुम्ही म्हणता तेच बरोबर आहे. आपण अश्विनला या सगळ्यातून सावरायला थोडासा वेळ द्यायला हवा. आता इकडे डॉक्टर मधुभाऊंना चेक करतात आणि सांगतात की यांची तब्येत आता चांगल्यापैकी सुधारत आहे. असेच जर प्रोग्रेस राहिली तर ते लवकरात लवकर बरे होतील. हे ऐकून सर्वांना खूप आनंद होतो. कुसुम म्हणते आता सायली अजिबात इथे ये जा जास्त करायची नाही. पहिले तू येतच होतीस की नाही. पण या अवस्थेमध्ये तुला आता इथं येणं जाणं बरं नाही. कारण हॉस्पिटलचं वातावरण तुझ्यासाठी चांगलं नाही आहे. तेव्हा ती व्यवस्थित समजून सांगते. आता त्या काळामध्ये मधुभाऊ 2-3 वेळा डोळे मिचकावतात. पण त्यावेळेस कोणाचंही लक्ष नसतं. आता सायली निघून गेल्यानंतर कुसुमला आठवतं की तिला पौष्टिक लाडू द्यायचेच राहिले. ती बाहेर जाते आणि लगेच तो पाळत ठेवणारा व्यक्ती संधी साधतो. तोंडाला मास्क लावतो, डोळ्याला गॉगलही लावतो आणि मधुभाऊंच्या खोलीमध्ये जातो. इकडे पाहून तो सरळ मधुभाऊंच्या तोंडाचा ऑक्सिजन मास्कच काढून टाकतो. तेव्हा मधुभाऊ तडफडू लागतात. त्यांना श्वास घेणं कठीण होऊन जातं आणि तो व्यक्ती तिथून निघून जातो. पण तितक्यात नर्स आतमध्ये जाते आणि पाहते तर त्यांच्या चेहऱ्यावरती मास्क नसतो. ती घाबरून मास्क लावते. आता इकडे चैतन्य आणि अस्मिता दोघेही कॅफेमध्ये भेटतात. त्यावेळेस अस्मिता सांगते की मी जॉबसाठी ट्राय करते. तेव्हा चैतन्याला तिचं खूप कौतुक वाटतं. अस्मिता म्हणते की मला स्वतःच्या पायावरती उभं राहायचं आहे. पहिल्यापासून अगोदर डॅडवर अवलंबून होते, नंतर सचिनवरती. खरं तर मला सचिनचे आभारच मानायला पाहिजेत. त्याच्यामुळे का होईना मला आता कळतं आहे की मी स्वतःसाठी काहीतरी करायला हवं आणि हीच वेळ आहे. कारण आत्ता स्मित लहान आहे. मला आत्ताच तर कळेल ना की मी या सगळ्या परिस्थितीमधून मार्ग काढू शकते की नाही, सगळं ॲडजस्ट करू शकते की नाही. आणि मला इथून पुढे स्मितला वाढवण्याचं कॉन्फिडन्ससुद्धा यामुळेच येईल ना. फक्त एक रिक्वेस्ट आहे की घरच्यांना इतक्यात काही सांगू नको, नाही तर मम्मा आणि डॅड मला जॉबच करू देणार नाही. तेव्हा चैतन्य म्हणतो एवढंच ना, तुझं काम झालंच म्हणून समज. मी कोणाला काहीही सांगणार नाही. उलट मी तुला मदतच करू शकतो. आणि तो 2-3 ठिकाणी जॉब वॅकन्सी आहे हे सुद्धा तो अस्मिताला सांगतो. अस्मिता तर खूप खुश होते. आता इकडे अर्जुन सायली हॉस्पिटलच्या बाहेर आलेले असतात. कुसुम तिला म्हणते की खरं तर तुला आश्रमातच न्यायचं होतं. पण आता सध्या माझीच खूप धावपळ चालू आहे आणि काकूंनाही इतकं काही जमत नाही. पण तू काळजी करू नकोस. तुझं डोहाळजेवळ आपण आश्रमातच करू. सगळा आश्रम छान सजवून टाकू. आता त्या खूप छान दोघीजणी गप्पा मारत असतात. हे ऐकून अर्जुनलासुद्धा खूप बरं वाटतं. तो म्हणतो आणि तुम्ही आत्ता ऐकलंत ना, मधुभाऊ लवकरात लवकर बरे होणार आहेत. त्यामुळे आता कसली काळजीच नाही. तितक्यात एक नर्स येते आणि अर्जुन सायलीला कॅबिनमध्ये बोलवलं आहे असं सांगते. इकडे महिपत चांगला ध्यान लावून बसलेला असतो. सगळेजण त्याच्या नावाचा जय जयकार करत असतात. तितक्यात एक बाई त्या ठिकाणी तिचं गाऱ्हाणं घेऊन येते आणि म्हणते की बाबा मला मदत करा. माझा नवरा खूप दारू पितो आणि मारहाण करतो. मला या सगळ्यातून फक्त तुम्हीच सोडवू शकता. तेव्हा महिपत लगेच स्वतःच्या गळ्यातील माळ काढतो. ती त्या बाबांच्या समोर ठेवतो. त्याच्यावरती गुलाल वगैरे टाकतो आणि मंत्र म्हणून ती पुडी
विभूती त्या बाईकडे देतो आणि तिला सांगतो की हे विभूती रोज त्याच्या जेवणातून त्याला दे. आणि पुन्हा तो देवाचं ध्यान करण्यासाठी डोळे मिटून घेतो. पण सचिन त्या ठिकाणी येतो आणि जोरातच ओरडतो, बस करा अण्णा तुमची नाटकंही. खरं तर मला वाटलं होतं की सुभेदारांनी माझी इतकी नाचक्की केल्यानंतर तुम्ही त्याचा बदला घेतान, सूड घेतान, पण तुम्ही हे काय करत बसला आहात? कुठं कुणाला विभूती दे, कुठं काय कर. खरं तर ना मला हे तुमचं काही पटतच नाही आहे. तेव्हा महिपत म्हणतो, अहो दीक्षित, इतका त्रास, इतका राग करून घेणं बरं नाही. तुम्ही जरा शांत राहा आणि त्यासाठी या बाबांचा आशीर्वाद घ्या. इथे खाली बसा. आणि मग सचिन त्याच्या पायाशी बसतो. महिपत त्यालासुद्धा विभूतीची एक पुडी देतो आणि म्हणतो की तुमचं कल्याण होईल. आता सचिन रागातच म्हणतो की तुमच्या या विभूतीची मला काही गरज नाही आहे, ती तुमच्या भक्तांनाच द्या. तुमच्याशी बोलण्यात काही अर्थच नाही. आणि तो तिथून निघून जातो. महिपत म्हणतो, आजकालची पिढी आहेत, नादान आहेत पोरं, आणि पुन्हा ध्यान लावून बसतो. इकडे अर्जुन सायली डॉक्टरांना भेटायला येतात. तेव्हा डॉक्टर म्हणतात की मधुभाऊंच्या हेल्थबद्दल काहीच इश्यू नाही आहे, पण आत्ताच एक मोठा प्रॉब्लेम इथे झाला आहे. तोच तुम्हाला सांगायचा होता म्हणून तुम्हाला इथे बोलवलं. फक्त तुम्ही शांततेमध्ये ऐकून घ्या. आणि मग नर्स सगळा घडलेला प्रकार सांगते की मी जेव्हा त्यांच्या खोलीमध्ये गेले होते तेव्हा त्यांचा ऑक्सिजन मास्क कोणीतरी काढून ठेवला होता. हे ऐकल्यानंतर सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो. सायली, अर्जुन प्रचंड चिडतात. तुमची ही सिक्युरिटी आहे का? आम्ही कोणत्या भरोशावरती आमचा पेशंट इथे ठेवायचा? कुसुमसुद्धा डॉक्टरांना खूप बोलते. डॉक्टर म्हणतात, हे बघा, तुम्ही इतका टोकाची भूमिका घेऊ नका. पेशंटची सेफ्टी ही आमचीसुद्धा जबाबदारी आहेच ना. तेव्हा सायलीसुद्धा त्यांना म्हणते, अहो तुमच्याकडे पेशंट सेफ आहे म्हणून तर आम्ही घरी शांततेमध्ये राहू शकतो ना, पण ही आहे का तुमची आता सिक्युरिटी? अर्जुन म्हणतो, तुमच्या हॉस्पिटलची सिक्युरिटी ठीक नाही म्हणून मी तुमच्यावरती केससुद्धा करू शकतो हां. तेव्हा डॉक्टर घाबरूनच म्हणतो की असं काही करू नका तुम्ही प्लीज. उलट त्या व्यक्तीला शोधण्यासाठी आम्ही तुम्हाला पूर्णपणे कोऑपरेट करू. आमच्या इथे CCTV कॅमेरेसुद्धा आहेत, आपण ते चेक करू ना, त्यातून आपल्याला नक्कीच कळेल की हे सगळं कोणी केलं आहे. तेव्हा अर्जुन ठीक आहे म्हणतो, आत्ताच्या आत्ता मला CCTV कॅमेरे पाहायचे आहेत. आणि मी इन्स्पेक्टर सावंतांनासुद्धा फोन करतो, म्हणजे मागच्या हल्ल्यामध्ये आणि आत्ताच्या हल्ल्यामध्ये काही साम्य आहे का हे पाहतो. तो लगेच इन्स्पेक्टरला कॉल करून बोलावून घेतो. आता इकडे सचिन साक्षीला कॉल करून सांगतो की तुझ्या अण्णांना वेड लागले. ते स्वतः साधू बाबा बनून बसलेत आणि सगळे भक्त त्यांच्यासमोर जय जयकार करत बसलेत. मला तर ना काहीच कळत नाही आहे. एक तर त्या सुभेदारांपासून माझी सुटका व्हावी म्हणून मला वाटलं होतं की अण्णा मला मदत करतील, पण यांचं काय वेगळंच चाललं आहे. तुला माहिती आहे ते मला काय म्हणाले? कोणी जर आपला डोळा फोडला ना तर आपण त्याचा डोळा फोडायला जायचं नाही. असं जर झालं तर सगळे जगच आंधळं होईल म्हणे. साक्षी त्याला म्हणते, सचिन, आता अण्णांनी एकदा ठरवलं ना तर मग त्यांचा निर्णय कोणीही बदलू शकत नाही. त्यामुळे आता तुला जे काही करायचं आहे ना तुझं तुलाच करावं लागेल. सचिन म्हणतो, मी काय करणार? सुभेदारांच्या घरामध्ये एंट्री तरी आहे का मला? तेव्हा साक्षी म्हणते, अरे पण अशी एक व्यक्ती आहे जी तुला मदत करू शकते, प्रिया उर्फ बबली. तीसुद्धा सुभेदारांवरती सूड घेण्यासाठी वाटच बघत असेल, आणि शत्रूचा शत्रू हा आपला मित्र असतो ना, मग तू तिची मदत घे. तेव्हा सचिनलाही अगोदर नको वाटतं, कारण स्वतःच प्रिया जेलमध्ये खितपत पडत असते. पण साक्षीच्या बोलण्यामुळे त्यालासुद्धा क्लिअरिटी येते आणि तो म्हणतो की खरंच ही प्रिया मला नक्कीच मदत करू शकते. आणि तो लगेच साक्षीचं कौतुक करतो. तू खरंच ना महिपत शिकरेची पोरगी शोभतेस हां, त्या महिपत शिकरेची हां, ज्याचं मन काळं होतं, ना की आत्ता ते भोंदूबाबा बनून बसलेत. आता इकडे अर्जुन, सायली, इन्स्पेक्टर सगळेजण CCTV रूममध्ये जमा झालेले असतात आणि ते CCTV पाहून तर थक्क होतात, कारण कुसुमताई गेल्यानंतर डायरेक्ट नर्स येऊन मधुभाऊंना मास्क लावताना दिसतात. मधला जो CCTVचा फुटेज असतं ते सगळं डिलीट झालेलं असतं आणि हे सगळं पाहून अर्जुन आणि सायलीला खूपच धक्का बसतो. आता हे सगळं बाहेरून तो व्यक्ती ऐकत असतो. अर्जुन आणि सायली पुन्हा ते CCTV फुटेज पाहतात. तेव्हा इन्स्पेक्टर सांगतात की कोणीतरी हे CCTV फुटेजमधलं डिलीट केले. आणि मग अर्जुन आणि सायलीला प्रश्न पडतो की नेमकी हे सगळं कोणी केलं असेल. आता जो व्यक्ती बाहेर उभा राहून सगळं ऐकत असतो त्याने
सिक्युरिटी गार्डलासुद्धा मॅनेज केलेलं असतं आणि तो स्वतःशीच म्हणतो की तुम्हाला कधीच कळणार नाही की CCTV फुटेज कोणी डिलीट केलं. तर प्रेक्षकांनो, येणारा भाग अतिशय रंजक आपल्याला पाहायला मिळणार आहे. हा देखील खुलासा होणार आहे की नेमकी तो व्यक्ती कोण आहे आणि मधुभाऊंच्या जीवावरती का उठला आहे. इकडे सायली ही विचारत असते की नेमकी माझ्या काळजीचं कारण काय सांगू. हे दोघंजणं ज्या मुलीला शोधतायत ती कदाचित मी असेल हे तरी कसं सांगू. तर प्रेक्षकांनो, अशाच मालिकेच्या नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.